गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द मेन्सुरेशन चॅप्टर. मेन्सुरेशन चॅप्टरमध्ये बेटा आपलं कालच्या सेशनमध्ये आपण दोन फिगर्स बघितल्या होत्या बेटा. एक ट्रायंगल बघितली होती, एक पॅरलॅग्राम बघितलं होतं. ठीक आहे. ट्रायंगलचे इक्वलर ट्रायंगल पण होतं, त्याच्यानंतर मग राईट अँगल ट्रायंगल पण होतं, साधा ट्रायंगल पण होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 साईड दिले असतील किंवा अँगल दिलेला असेल तर काय होतं, ट्रायंगलचे खूप सारे गणितं बघितले होते. ठीक आहे. आता माझा जो पार्ट चालू होतोय तो म्हणजे रेक्टँगलचा आणि स्क्वेअरचा. कुठला पार्ट चालू होतो बेटा आता? गणित कशा होते? रेक्टँगल आणि स्क्वेअर. कशावरती आधारित आहे? रेक्टँगल आणि स्क्वेअर. तर एरिया ऑफ रेक्टँगल, रेक्टँगल सगळ्यांना माहिती आहे, ही लेंथ असते, ही ब्रेथ असते. लेंथ इंटू द ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टँगल किती असतो बेटा? लेंथ इंटू द ब्रेथ. एरिया ऑफ अ स्क्वेअर, स्क्वेअरचा फॉर्म्युला. स्क्वेअर म्हणजे काय? चारही बाजू इक्वल असतात. स्क्वेअर म्हणजे काय असतं बेटा? चारही बाजू इक्वल असतात. मग त्याचा फॉर्म्युला किती आहे? साईडचा स्क्वेअर. म्हणजेच ए ए ए ए, तर एचा स्क्वेअर. एचा काय होतो बेटा? स्क्वेअर होतो. एचा काय होतो? स्क्वेअर होतो. ठीक आहे. ओके. आता मी याचे सम स्टार्ट करतोय. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सम दिसेल, कॉपी करून घ्यायचंय. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणतोय बेटा? ओके. इमेजच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन कॉपी झाला असेल बेटा. सम काय म्हणतंय? द एरिया ऑफ रेक्टँगल विथ वन साइड इज 8 सेंटीमीटर, विथ वन साइड 8 सेंटीमीटर इज 172 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता पहा, द एरिया ऑफ अ रेक्टँगल विथ वन साइड, एक साइडची किंमत मी देतोय. एक साइड मग ती लेंथ आहे का ब्रेथ ते मला माहिती नाही, त्याला फक्त मी सध्या 8 सेंटीमीटर घेऊन घेतो. इज 172 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता याचं मिनिंग काय? 172 सेंटीमीटरचा स्क्वेअर. सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे ना, म्हणजे हा 100% एरिया दिलेला आहे. 100% काय दिलेला बेटा? एरिया दिलेला आहे. सेंटीमीटरचा स्क्वेअर, स्क्वेअर आलं वरती की समजायचं कुठली किंमत आहे बेटा? एरियाची. कुठली किंमत आहे? एरियाची. आणि तो स्पष्टपणे स्टार्टिंगला म्हणतोय द एरिया ऑफ अ रेक्टँगल म्हणतोय. द एरिया ऑफ अ रेक्टँगल म्हणतोय. म्हणजे मग मला एरिया ऑफ रेक्टँगलची किंमत, एरिया ऑफ रेक्टँगलची किंमत मला दिलेली त्यांनी 172 सेंटीमीटरचा स्क्वेअर. 172 सेंटीमीटरचा स्क्वेअर. पुढे फाइंड द लेंथ ऑफ द अदर साइड. ओके, लेंथ काढायची आहे म्हणजे याला मी ब्रेथ मानून घेतो. आता हे इनडायरेक्टली एक साइड म्हणतोय तो, मग साइड काही असू शकते, त्याला मी ब्रेथ मानून घेतलं. ठीक आहे. आता रेक्टँगल असा असतो, राईट. याचा एरिया मी तुला दिलेला आहे. येस. याची लेंथ मला माहिती नाहीये, पण ब्रेथ मी तुला दिलेली आहे. ब्रेथ किती म्हणतोय तो? 8 सेंटीमीटर. ठीक आहे. मग एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू द ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे? 172 इज इक्वल टू लेंथची किंमत माहिती नाही, ब्रेथ किती आहे बेटा? 8. मग 172 त्याला डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू लेंथ. कॅल्क्युलेशन्स करा. लेंथची किंमत भेटेल 172 डिवाइडेड बाय 8 किती आलं बेटा? 21.5 सेंटीमीटर. लेंथची किंमत भेटली. लेंथ किती आलं बेटा तुमची? 21.5 सेंटीमीटर. लेंथची किंमत किती आली? 21.5 सेंटीमीटर. चलो, व्हिडिओ पॉज करायचा आहे. गणित शांततेत सोपं होतं बेटा. ठीक आहे. एरिया दिलेला होता, साईड पण दिलेली होती, लेंथ काढायची होती. एरिया दिलेला होता, एक साईड दिलेली होती आणि लेंथ काढायची होती. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू द ब्रेथ होतं. लेंथ नाही माहिती आहे, मग मी लेंथ काढून घेतली. सिंपल गणित. चलो, व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून कॉपी करून घ्यायचंय. अपेक्षा ठेवतो झालं असेल. काय म्हणतोय बेटा? अ स्क्वेअर ग्रासी प्लॉट इज ऑफ साइड 100 मीटर. काय म्हणतोय? अ स्क्वेअर ग्रासी प्लॉट, एक स्क्वेअर प्लॉट आहे, ग्रासी आहे म्हणजे त्याच्यावर ग्रास टाकलेला आहे बेटा. इज ऑफ साइड 100 मीटर. मी आधी फिगर काढून घेतो.
सपोज हा एक माझा स्क्वेअर झाला, ठीक आहे, हा माझा काय झाला बेटा स्क्वेअर. ऑफ साईड किती म्हणतोय बेटा 100 मीटर, ठीक आहे. हा स्क्वेअर प्लॉट आहे ज्याची प्रत्येक बाजू किती बेटा 100 मीटर. पुढे काय म्हणतोय, इट हॅज अ ग्रेव्हल पाथ ऑफ 10 meters with all round it on the inside. म्हणजे काय, इट हॅज अ ग्रेव्हल पाथ. ग्रेव्हल पाथ म्हणजे काय असते बेटा, आधी ते समजून घ्या. ग्रेव्हल पाथ म्हणजे फुटपाथ असते असं समजून घ्या. सपोज एक तुमच्यासमोर असं अजून करा, एक चौरस तुमच्यासमोर प्लॉट आहे, ठीक आहे. आपण कुठेही ग्राउंडवरती फिरायला गेलो बेटा तर बाहेरून एक मोठं सर्कल असतं आणि आतमधून पण आपल्याला एक मोठं सर्कल दिसतं, पण मध्यभागी मोठ्या सर्कल आणि ते जे छोटं सर्कल असेल दोघांच्या मध्यभागी गॅप असतो, असं असतं बेटा, राईट. सपोज हा मोठा सर्कल झाला आणि याच्या आतमध्ये एक छोटा सर्कल असतो, ठीक आहे. हा आतमध्ये एक छोटा सर्कल असतो, इथे तुम्ही फिरत असतात. इथे जेव्हा फिरताना जिथे तुम्ही फिरतात ना बेटा, हा जो पार्ट आहे ह्या पार्टला काय म्हणतात ते ग्रॅव्हल पाथ. ग्रॅव्हल पाथ म्हणजे काय असतं की जिथून तुम्ही पायी चालतात, जिथून तुम्ही पायी चालतात त्या पाथला काय नाव दिलंय, ग्रॅव्हल पाथ. मग तोच आता इथे सर्कलच्या ऐवजी फक्त स्क्वेअरचा फंडा लक्षात ठेवा. सर्कलच्या ऐवजी फक्त आपल्याला काय बघायचं, स्क्वेअरचा फंडा. स्क्वेअरचा फंडा बघताना तो काय म्हणतोय की नाही का, मी आतमध्ये ग्रॅव्हल पाथ साधारणपणे 10 मीटरचा सोडलेला आहे. ग्रॅव्हल पाथ किती बेटा, 10 मीटर चारही बाजूनी येतो. 10 मीटर चारही बाजूनी 10 मीटर आहे, म्हणजे इकडून पण 10 मीटर आला, ठीक आहे. म्हणजे एक 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 काढून घेतो, इथून पण 10 मीटर आला. त्याच्यानंतर इथून पण तो 10 मीटर आहे, इथून पण 10 मीटर आला, ठीक आहे. इथून ते इथपर्यंत किती मीटर आलं, 10 मीटर. पुन्हा मग त्याच्यानंतर इथून ते इथपर्यंत पुन्हा 10 मीटर आहे. म्हणजे चहू बाजूंनी डिस्टन्स किती आहे बेटा, 10 मीटर 10 मीटर 10 मीटर. हा माझा मध्यभागी काय झाला, ग्रेव्हल पाथ. मध्यभागी काय झाला बेटा, हा ग्रेव्हल पाथ. ग्रेव्हल पाथचं मिनिंग कळालं, वाटलंच ते इथे लिहून घेतो. हा कुठला पाथ आहे माझा, ग्रॅव्हल पाथ. ग्रॅव्हल पाथ कितीचा बोललाय तो, ग्रॅव्हल पाथ कितीचा बोललाय तो, 10 मीटरचा ग्रॅव्हल पाथ आहे. पा इट हॅज अ ग्रॅव्हल पाथ 10 meters विथ ऑल राउंड इट ऑन इनसाइड. इनसाइड म्हणजे आतमध्ये आला. फाइंड द एरिया ऑफ द पाथ. मला एरिया ऑफ द पाथ काढायचा आहे. म्हणजे हा जो एवढा एरिया असेल ना बेटा, पाथचा एरिया, पाथचा एरिया मला काढायचा आहे. जो पाथ आहे त्याचा मला एरिया काढायचा आहे. जो पाथ आहे त्याचा मला एरिया काढायचा आहे. आता गणित थोडेसे टिपिकल होत जातात, नीट लक्ष द्या. आता मला पाथ काढायचा, एरिया ऑफ पाथ काढायचा. कसं काय काढणार, तर जर नीट ऑब्झर्व केलं मी तर हा साला बाहेरचा स्क्वेअर दिसतोय आणि हा जो आहे तो आतमधला स्क्वेअर दिसतोय, राईट. हा बाहेरचा स्क्वेअर मायनस मी आतमधला स्क्वेअर केलं की मला पाथचा एरिया भेटून जाईल. बाहेरचा स्क्वेअर मायनस आतमधल्या स्क्वेअर घेतलं की मला पाथचा एरिया भेटून जाईल. पुन्हा एकदा बाहेरचा स्क्वेअर मायनस आतमधला स्क्वेअर घेतलं की मला पाथचा एरिया भेटून जाईल. मग बाहेरचा स्क्वेअर कितीचा आहे बेटा, 100 मीटरचा आहे, एवढं तर कळालं. पण आतमधला स्क्वेअर कितीचा आहे माहिती नाही, त्याची साईड माहिती नाही बेटा. म्हणजे बाहेरच्या स्क्वेअरची साईड माहिती आहे मला, किती मीटर बेटा, 10 मीटर 10 मीटर. हे पहा, प्रत्येकाचं 10 मीटर आहे, इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत. हे सॉरी 100 मीटर, नाही मिस्टेक, 100 मीटरचं साईड आहे त्याची. ही 100 मीटर, ही 100 मीटर, ही 100 मीटर, ही 100 मीटर, ठीक आहे. पण आतमधल्या जो स्क्वेअर आहे, आतमधला जो स्क्वेअर प्लॉट आहे त्याची साईडची किंमत तुला माहिती आहे का, नाही. त्याच्या साईडची किंमत तुला काढावी लागेल. कसं काय काढता येईल, साहजिक आहे. इथली जर तुला किंमत काढायची असेल इथून ते इथपर्यंत, ही टोटल किती बेटा 100. या 100 मधून ही मायनस काय, 10 मायनस, इथून पण 10 मायनस. 100 मायनस 10 मायनस 10, इथे लिहून घेतो. 100 मधून मायनस 10 केले, पुन्हा मायनस 10 केले, ठीक आहे. 100 मधून मायनस 10 केले, पुन्हा मायनस 10 केले, म्हणजे 80 आलं. किती आलं बेटा, 80 मीटर. ही झाली त्याची किंमत. कशी काढली कळालं. हे टोटल 100 होतं, त्याच्यातून हे 10 गेले, हे ग्रॅव्हल पाथचे 10, इकडच्या ग्रॅव्हल पाथचे 10, इकडच्या ग्रॅव्हल पाथचे 10, म्हणजे मग मला एवढी लाईन भेटेल, राईट. तसंच मला इथून ते इथपर्यंत पण सेम डिस्टन्स येईल बेटा. किती येईल, हे 100 आहे टोटल, 100 मधून हे 10 गेलं, हे 10 गेलं, किती राहिलं 80 मीटर. किती मीटर राहिलं, 80 मीटर. म्हणजे बाहेरचा जो स्क्वेअर आहे त्याच्या साईडची किंमत 100 मीटर आहे आणि आतमधला जो स्क्वेअर आहे त्याच्या साईडची किंमत किती बेटा, 80 मीटर आहे. मग ग्रॅव्हल पाथचा एरिया कसा निघेल, एरिया ऑफ आउटर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ इनर स्क्वेअर. एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ
एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ इज इक्वल टू एरिया ऑफ आउटर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ इनर स्क्वेअर. लक्षात येत आहे. एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथचा एरिया कसं काय निघेल, एरिया ऑफ आउटर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ इनर स्क्वेअर. मग आता ते लिहून घेऊ. ठीक आहे. एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ, एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ, एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ which is equal to area of outer square, which is equal to area of outer square minus area of inner square, minus area of inner square, area of outer square minus area of inner square. area of outer square किती बेटा 100 चा स्क्वेअर मायनस एरिया ऑफ इनर स्क्वेअर किती बेटा 80 चा स्क्वेअर. चलो कॅल्क्युलेशन्स करा म्हणजेच तुला एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ भेटेल. एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ भेटून जाईल. एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ भेटून जाईल. कॅल्क्युलेशन्स करा. 100 चा स्क्वेअर मायनस 80 चा स्क्वेअर, 100 चा स्क्वेअर मायनस 80 चा स्क्वेअर, 3600 मीटरमध्ये ना, तर मीटरचा स्क्वेअर. ग्रॅव्हल पाथ कितीचा असेल बेटा 3600 मीटरचा स्क्वेअर. किती आलं 3600 मीटरचा स्क्वेअर. ग्रॅव्हल पाथ कितीचा आला बेटा 3600 मीटरचा स्क्वेअर. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. ग्रॅव्हल पाथ मिनिंग कळालं बेटा. ग्रॅव्हल पाथ म्हणजे पादचारी मार्ग. ठीक आहे. पायाने जिथे चालतो त्याला काय म्हणतात बेटा ग्रॅव्हल पाथ. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा सम बेटा पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सुनील कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचा सम पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सुनील कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा, द साइड ऑफ ए स्क्वेअर शेप्ड फील्ड इज 170 मीटर लॉंग. एक स्क्वेअर शेप फील्ड आहे. फील्ड म्हणजे ग्राउंड समजा. हा सपोज स्क्वेअर शेप ग्राउंड आहे. ठीक आहे. ज्याची बाजू त्यांनी दिलेली किती म्हणतोय बेटा तो 170 मीटर. ज्याची बाजू किती आहे बेटा 170 मीटर. चारही बाजू स्क्वेअर आहे म्हटल्यावरती सगळ्यांच्या बाजू कशा येतील बेटा सेम 170 मीटर. फाइंड द कॉस्ट ऑफ लेवलिंग. आता पुन्हा कॉस्ट ऑफ लेवलिंग काढायची. फाइंड द कॉस्ट ऑफ लेवलिंग ऑफ द फील्ड ॲट द रेट ऑफ रुपीज. ॲट द रेट ऑफ रुपीज. रुपीज किती दिले बेटा ॲट द रेट ऑफ रुपीज 1.20 पर मीटरचा स्क्वेअर. पर मीटरचा स्क्वेअर. ओके. आता हा नाही का बेटा एक स्क्वेअर फील्ड आहे मान्य केलं, पण ती आबडधोबड आहे. आबडधोबड आहे. याला मला लेवलिंग करायचं आहे. लेवलिंग करायची कॉस्ट 1 मीटर स्क्वेअरला लेवलिंग करायचं असेल त्याची कॉस्ट दिलेली 1.20. 1 मीटर स्क्वेअर छोटासा जर एरिया तुला 1 मीटरचा स्क्वेअर 1 मीटर स्क्वेअर एरियाला तुला लेव्हल करायचं असेल त्याची कॉस्टिंग किती आहे 1.20. 1 मीटरच्या स्क्वेअरच्या एरियाला लेव्हल करायचं असेल त्याची कॉस्ट किती बेटा 1.20. अख्खा एरिया तुला लेव्हलिंग करायची असेल तर काय अख्ख्या एरियाची आधी किंमत काढ. अख्खा एरिया गुणिले जी असेल 1 मीटर स्क्वेअरच्या लेव्हलिंगची कॉस्ट त्याला मल्टिप्लाय कर म्हणजे तुला अख्ख्या एरियाची तुला लेव्हलिंग कॉस्ट भेटेल. अख्ख्या एरियाची काय भेटेल बेटा लेव्हलिंग कॉस्ट. असंच आपण एक गणित 5 पण सोडवलं किंवा गार्डनला लेव्हलिंग केलं होतं बेटा आठवतंय. ट्रायंगल शेपमध्ये गार्डन होता त्याला आपण लेव्हलिंगची कॉस्ट काढलेली आहे. सेम टाइम पहिले एरिया काढायचा आणि मग त्याला मल्टिप्लाइड बाय जो आहे कॉस्ट पर स्क्वेअर मीटरचा तो मल्टिप्लाय कर तुला ऑटोमॅटिक त्या एरियाच्या कॉस्टची लेव्हलिंग भेटेल. मग सगळ्यात पहिले तर आधी एरिया काढ. सगळ्यात पहिल्यांदा काय काढायचा मग एरिया ऑफ अ स्क्वेअर. सगळ्यात पहिले एरिया ऑफ स्क्वेअर विच इज इक्वल टू किती आहे बेटा साइड स्क्वेअर. विच इज इक्वल टू साइड स्क्वेअर. मग 170 चा स्क्वेअर. चलो एरिया ऑफ अ स्क्वेअर भेटेल. एरिया ऑफ अ स्क्वेअर भेटून जाईल. एरिया ऑफ अ स्क्वेअर कॅल्क्युलेशन्स करा. 170 त्याचा स्क्वेअर किती आलं 289,00 मीटरचा स्क्वेअर. मग कॉस्ट ऑफ लेवलिंग. कॉस्ट ऑफ लेवलिंग. कॉस्ट ऑफ लेवलिंग इज इक्वल टू एरिया into the रुपीज. रुपीज त्यांनी काय दिलंय रुपीज फॉर
पर मीटर स्क्वेअर, रुपीज पर मीटर स्क्वेअर. एरियाची किंमत 28900 इंटू द रुपीज किती बेटा 1.20. कॅल्क्युलेशन्स करा. 28900 इंटू द 1.20 34,680 रुपये तुम्हाला लागतील. किती लागतील बेटा 34,680 रुपये तुम्हाला लागतील. कॉस्ट ऑफ लेवलिंग ही काय आली बेटा कॉस्ट ऑफ लेवलिंग. कॉस्ट ऑफ लेवलिंग 34,680. चलो व्हिडिओ पॉज करायचं, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा सम बेटा पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. ओके, काय म्हणते रे बेटा ते बघा. इन एक्सचेंज ऑफ अ स्क्वेअर प्लॉट ऑफ अ लँड वन ऑफ हुज साइड इज 25 मीटर्स. इन एक्सचेंज म्हणजे काहीतरी एक्सचेंज करणार येतो, पण कुठला प्लॉट आहे बेटा स्क्वेअर प्लॉट आहे. सपोज मी हा स्क्वेअर प्लॉट घेतला, ठीक आहे, हा स्क्वेअर प्लॉट आहे, ठीक आहे, स्क्वेअर प्लॉट. स्क्वेअर प्लॉटची साईड दिलेली आहे का. इन एक्सचेंज फॉर द स्क्वेअर प्लॉट ऑफ लँड वन ऑफ हुज साइड इज 25 मीटर्स. 25 मीटर, 25 मीटरची साईड आहे, ठीक आहे. इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत पुन्हा किती मीटर बेटा 25 मीटरची साईड आली, ठीक आहे. पुढे काय म्हणतोय. अ मॅन वॉन्ट टू बाय अ रेक्टँग्युलर प्लॉट. म्हणजे एक माणूस होता, त्या माणसाने स्क्वेअर प्लॉट ऑलरेडी घेतलेला आहे, पण त्याला तो स्क्वेअर प्लॉट नकोय. त्याच्याऐवजी त्याला रेक्टँगल प्लॉट हवाय. त्याच्याऐवजी त्याला काय हवाय रेक्टँगल प्लॉट. त्याला त्याच्याऐवजी काय हवं बेटा रेक्टँगल प्लॉट. एक रेक्टँगल प्लॉट त्यांनी घेतला, ठीक आहे. रेक्टँगल प्लॉट घेताना, रेक्टँगल प्लॉट घेताना पुढे काय म्हणतोय. टू बाय अ रेक्टँगल प्लॉट ऑफ 50 मीटर वाईड, 50 मीटर वाईड, 50 मीटर वाईड अँड द सेम एरिया ऑफ अ स्क्वेअर प्लॉट. वाईड म्हणजेच ब्रेथ असते. वाईड म्हणजेच काय असते बेटा ब्रेथ. ब्रेथ त्याची 50 मीटर आहे, ठीक आहे. ब्रेथ त्याची 50 मीटर आहे. आणि पुढे काय म्हणतोय वाईड अँड द सेम एरिया ऑफ द स्क्वेअर प्लॉट. सेम एरिया ऑफ द स्क्वेअर प्लॉट. सेम एरिया म्हणजे काय की ह्या दोघांचा एरिया कसा असेल बेटा. एरिया ऑफ अ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू द एरिया ऑफ रेक्टँगल, इज इक्वल टू द एरिया ऑफ रेक्टँगल. इट इज इक्वल टू द एरिया ऑफ रेक्टँगल. मग पुढे काय म्हणतोय डिटरमाइन द लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट. डिटरमाइन द लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट. आता मी इथे पुन्हा सगळं गणित एक्सप्लेन करते, नीट लक्ष द्या. काय झालं बेटा असं अजून करा की एका माणसाने एक स्क्वेअर प्लॉट घेतला, ठीक आहे. तो किती बाय कितीचा होता 25 बाय 25चा, ठीक आहे. तो किती बाय कितीचा होता 25 बाय 25चा. तो स्क्वेअरचा प्लॉट त्याला नकोय, घेतलाय पण आता त्याला नकोय. तो त्याच्या बदल्यामध्ये एक रेक्टँगल प्लॉट घेतोय. तो त्याच्या बदल्यामध्ये रेक्टँगल प्लॉट घेतोय. रेक्टँगल प्लॉट ची ब्रेथ म्हणजेच वाईड किती आहे बेटा 50 मीटर आहे. त्याची लेंथ मला माहिती नाहीये, पण दोघांचा एरिया कसा आहे बेटा सेम. स्पष्टपणे सांगतोय दोघांचा म्हणजे पहा माझा लॉस तर नाही झाला पाहिजे. माझ्याकडे जेवढा एरिया आहे ना स्क्वेअर मध्ये जेवढा एरिया येईल तेवढाच एरिया मला इकडे दे, ना जास्त दे ना कमी दे, तेवढाच दे. पण त्याची वाईड जी आहे, वाईड किती पाहिजे बेटा 50 मीटर. मग लेंथची किंमत सांग, मग लेंथची किंमत सांग. दोघांच्या याच्यामध्ये कॉमन काय गणित कळतंय बेटा. माझ्याकडे आधी एक सपोज स्क्वेअर प्लॉट होता, ठीक आहे. त्याच्या बदल्यात मला एक रेक्टँगल प्लॉट हवाय. मी नफा ना तोटामध्ये जायला पाहिजे बेटा. माझा जो एरिया आहे तो सेम राहायला पाहिजे दोघांकडे. याच्यामध्ये जो स्क्वेअर मध्ये जो मला एरिया भेटलेला आहे तेवढाच एरिया मला रेक्टँगल प्लॉट मध्ये पण भेटायलाच पाहिजे. तेवढा एरिया भेटायलाच पाहिजे. फक्त तो वाईड किती बेटा 50 मीटर आहे. मग लेंथ किती लागेल ते तू काढ. मग लेंथ किती लागेल ते तू काढ. मग आपण काय करू दोघांचा एरिया सेम आहे ना, मग एरिया ऑफ अ स्क्वेअर काढू. तो एरिया ऑफ अ स्क्वेअर एरिया ऑफ रेक्टँगलला टाकून देऊ का. दोघांचा एरिया कसा आहे सेम आहे. दोघांचा एरिया कसा आहे सेम आहे. मग तोच एरिया मी रेक्टँगलला पण टाकेल आणि ब्रेथची किंमत माहिती मग लेंथ काढून घेईल. लक्षात आलं. चलो कसं होईल आता. सगळ्यात पहिले तुम्ही एरिया ऑफ अ स्क्वेअर काढेल. एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर विच इज इक्वल टू किती येईल बेटा साईड स्क्वेअर, विच इज इक्वल टू साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर म्हणजेच
25चा स्क्वेअर. चलो कॅल्क्युलेशन्स करा. एरिया ऑफ अ स्क्वेअर, एरिया ऑफ अ स्क्वेअर कॅल्क्युलेशन्स 25चा स्क्वेअर, 25चा स्क्वेअर किती आलं 625. 625 मीटरचा स्क्वेअर, 625 मीटरचा स्क्वेअर. नाव area of a square, now area of a square is equal to the area of rectangle, is equal to the area of a rectangle, is equal to the area of a rectangle. Therefore area of a rectangle, area of rectangle, area of rectangle is equal to length into the breadth. ही पण एरियाची किंमत किती आली 625. लेंथ मला काढायची आहे, ब्रेथ मला 50 दिलेली आहे. मग 625 त्याला भागिले 50 इज इक्वल टू लेंथ. कॅल्क्युलेशन्स 625 त्याला भागिले 50 किती आलं 12.5, 12.5 काय बेटा मीटर. लेंथची किंमत किती आली बेटा 12.5 मीटर. लेंथची किंमत किती आली 12.5 मीटर. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके, आता ना बेटा रेक्टँगल आणि स्क्वेअरचे गणित झालेत. आता आपला नवीन फंडा चालू होईल, तो म्हणजे रोम्बस. तो म्हणजे कुठला आहे रोम्बस. रोम्बस काय असतो बेटा, ज्याच्यामध्ये चारही बाजू इक्वल असतात आणि डायगोनल्स असतात D1 आणि D2. दोन डायगोनल्स असतात. कुठले कुठले बेटा D1 आणि D2. मग एरिया ऑफ रोम्बस काढायचा असेल तर फॉर्म्युला किती आहे 1/2 इंटू द प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स. प्रोडक्ट ह्या शब्दाचं मिनिंग आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन ऑफ डायगोनल्स म्हणजेच D1 इंटू द D2 येतं. 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये D1 इंटू द D2. पेरिमीटर काढायचं असेल A प्लस A प्लस A प्लस A विच इज इक्वल टू 4A. आणि साईड ऑफ रोम्बस काढायची असेल, साईड ऑफ रोम्बस काढायचं असेल म्हणजे A ची किंमत काय डायगोनल दिलेले आहेत आणि A ची किंमत काढायची. डायगोनल असेल आणि मग तुला A ची किंमत काढायची. मग किती येतो फॉर्म्युला 1/2 अंडर रूट ऑफ D1 चा स्क्वेअर प्लस D2 चा स्क्वेअर. 1/2 अंडर रूट ऑफ D1 चा स्क्वेअर प्लस D2 चा स्क्वेअर. कळालं बेटा. चलो पुन्हा आता तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. पुन्हा आता तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणते बेटा फाइंड द एरिया ऑफ अ रोम्बस हुज डायगोनल्स आहे. हुज डायगोनल्स दिलेले. डायगोनल्सची किंमत किती म्हणतोय, डायगोनल्स किती बेटा 6 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर. D2 ची किंमत किती बेटा 9 सेंटीमीटर. मग आता एरिया ऑफ अ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय बेटा 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये D1 इंटू द D2. ओके, विच इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये D1 6 इंटू द 9. 1/2 इंटू चलो 6 इंटू द 9 कॅल्क्युलेशन्स करा. 6 इंटू द 9 किती आलं बेटा 54. 1/2 इंटू द 54 म्हणजेच 1 इंटू द 54 त्याला डिवायडेड बाय 2 किती आलं 27. 27 सेंटीमीटर येतं, हे पण सेंटीमीटरचा स्क्वेअर. कशाचा आन्सर आला बेटा एरिया ऑफ रोम्बस. कशाचा आन्सर आहे एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू किती आलं 27 सेंटीमीटरचा स्क्वेअर. इज इक्वल टू किती आलं बेटा 27 सेंटीमीटरचा स्क्वेअर. चलो सोपं आहे बेटा आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणतोय द एरिया ऑफ रोम्बस. एरिया ऑफ रोम्बस दिलेला आहे. एरिया ऑफ रोम्बस पहा तिथे. एरिया ऑफ रोम्बसची किंमत किती म्हणतोय तो 336 ना, बरोबर आहे 336 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. पुढे काय म्हणतोय अँड वन ऑफ द डायगोनल. एक डायगोनल दिली आहे म्हणजे त्याला मी D1 म्हणून घेतो. कुठली पण एक दिली त्याला D1 म्हणून घेतो. D1 ची किंमत किती म्हणतोय 14 सेंटीमीटर.
ठीक आहे, 14 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द साइड. साइड म्हणजे ए ची किंमत काढायची. म्हणजे पा साइड म्हणजे काय म्हणतोय तो, ए ची किंमत. ए म्हणजेच काय, माझी साइड. ए म्हणजेच काय बेटा, माझी साइडची किंमत मला काढायची आहे. आता साइडची किंमत काढायची असेल तर फॉर्म्युला काय होतो, 1/2 d1 चा स्क्वेअर प्लस d2 चा स्क्वेअर. 1/2 अंडर रूटच्या आतमध्ये d1 चा स्क्वेअर प्लस d2 चा स्क्वेअर. मग d1 आहे, d2 आहे का माझ्याकडे, नाही. d2 काढता येईल. d2 कसं काय काढता येईल बेटा, एरिया ऑफ रोम्बस दिलेला आहे. एरिया ऑफ रोम्बस दिलेला आहे, राईट, विच इज इक्वल टू 1/2 d1 इंटू d2. त्याच्यानंतर d2 काढ, आधी d2 काढ, ती d2 ची किंमत याच्यात टाक, म्हणजे तुला साइड भेटेल. लक्षात येत आहे, आधी काय काढ, d2 काढ, d2 ची किंमत याच्यात टाक, मग तुला साइड भेटेल. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले एरिया ऑफ रोम्बस. एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस विच इज इक्वल टू किती येतं, 1/2 इंटू द, किंवा ब्रॅकेटच्या आतमध्येच घेतो पुन्हा, d1 इंटू द d2. ठीक आहे, एरिया ऑफ रोम्बस 336 विच इज इक्वल टू 1/2 इंटू द d1 ची किंमत 14 इंटू d2 मला काढायचा आहे. राईट, हा डिवाइडला इकडे आला मल्टिप्लाय, 336 त्याला गुणिले 2 विच इज इक्वल टू 14 गुणिले d2. चलो कॅल्क्युलेशन्स, 336 गुणिले 2, 336 गुणिले 2 किती आलं बेटा, 672. 672 विच इज इक्वल टू 14 इंटू द d2. हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, 672 त्याला डिवाइडेड बाय 14 विच इज इक्वल टू d2. चलो d2 ची किंमत भेटेल 672 त्याला डिवाइडेड बाय 14, 48. d2 ची किंमत किती आली बेटा, 48 सेंटीमीटर. d2 ची किंमत किती आली, 48 सेंटीमीटर. एकदा का तुला d2 भेटला, मग साइड ऑफ द रोम्बस काढता येईल. नाव साइड ऑफ द रोम्बस, नाव साइड ऑफ रोम्बस, साइड ऑफ रोम्बस, साइड ऑफ रोम्बस म्हणजेच ए विच इज इक्वल टू किती येतो, 1/2 अंडर रूट ऑफ d1 चा स्क्वेअर प्लस d2 चा स्क्वेअर. d1 चा स्क्वेअर प्लस d2 चा स्क्वेअर, राईट, विच इज इक्वल टू पुन्हा 1/2 अंडर रूट ऑफ d1 चा स्क्वेअर. d1 ची किंमत किती आहे, 14 चा स्क्वेअर प्लस d2 चा स्क्वेअर. d2 ची किंमत 48 चा स्क्वेअर. घाई करायची नाही कॅल्क्युलेशन्स मध्ये, 1/2 तसाच, अंडर रूट पण तसाच ठेवा, या दोघांची ऍडिशन कर. अंडर रूट पण तसाच ठेवला बेटा, घाई नाही. 14 चा स्क्वेअर प्लस 48 चा स्क्वेअर किती आलं, 2500. 1/2 इंटू द, आता अंडर रूटच्या आतमध्ये 2500 टाका, किती आलं, 50. मग 1/2 गुणिले 50 म्हणजेच काय, 1 गुणिले 50 त्याला भागिले 2 किती आलं बेटा, 25. साइड किती आली बेटा, 25 सेंटीमीटर. म्हणजेच काय झालं, हे साइड ऑफ रोम्बस. साइड ऑफ रोम्बस, साइड ऑफ रोम्बसची किंमत म्हणजेच ए ची किंमत किती आली तुमची, 25 सेंटीमीटर. साइड ऑफ रोम्बस म्हणजेच ए ची किंमत किती आली बेटा तुमची, 25 सेंटीमीटर. म्हणजेच ए ची किंमत किती आली तुमची, 25 सेंटीमीटर. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सुनील कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सुनील कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सुनील कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणतो बेटा ते बघा आता. फाइंड द एरिया ऑफ रोम्बस. फाइंड द एरिया ऑफ रोम्बस. एरिया ऑफ रोम्बस काढायचा आहे. एरिया ऑफ रोम्बस मला काढायचा आहे. ओके, कधी काढायचा आहे रे, पुढे दिले इफ इट्स साइड. इफ इट्स साइड, साइडची किंमत दिली. साइड म्हणजेच ए ची किंमत दिलेली आहे, किती म्हणतोय तर 13 सेंटीमीटर. इफ इट्स साइड इज 13 सेंटीमीटर अँड वन ऑफ द डायगोनल्स. वन ऑफ द डायगोनल्स म्हणजे d1. d1 ची किंमत किती म्हणतोय तो 10 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ रोम्बस साठी काय लागतं, 1/2 d1 इंटू द d2. पुन्हा d2 नाहीये, मग d2 काढावं लागेल. कसं काय, आता साइड दिलेली आहे, पहा साइड दिली आहे, त्याच्यामधनं d2 भेटेल. मागच्या गणितामध्ये आपण काय केलं होतं बेटा,
एरियावरनं काय काढला होता, D2 काढून घेतला होता आणि मग साईड काढली होती. आता उलट आहे, साईड दिलेली आहे त्याच्यावरनं एरिया काढायचा आहे. मागच्या गणितामध्ये एरिया दिलेला होता त्याच्यावरनं आपण साईड काढली होती. या गणितामध्ये साईड दिलेली आहे त्याच्यावर तुला एरिया काढायचा आहे. ठीक आहे. मग आता इथे सगळ्यात पहिले तर साईड ऑफ रोम्बस, साईड ऑफ रोम्बस, साईड ऑफ रोम्बस ब्रॅकेटच्या आतमध्ये ए विच इज इक्वल टू किती येतं 1/2 इंटू द अंडर रूट ऑफ D1 चा स्क्वेअर प्लस D2 चा स्क्वेअर. किमती टाकून देऊ. साईड किती आहे 13 आहे विच इज इक्वल टू 1/2 अंडर रूट ऑफ D1 म्हणजेच किती झाला 10 चा स्क्वेअर प्लस D2 ची किंमत माहित नाही, हा D2 चा स्क्वेअर जसाच्या तसाच. हा डिवाइडला इकडे आला मल्टिप्लाय 13 इंटू द 2 विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 10 चा स्क्वेअर प्लस D2 चा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन 13 दुने 26 विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 10 चा स्क्वेअर प्लस D2 चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर प्लस D2 चा स्क्वेअर. आता तुला हा स्क्वेअर रूट काढायचा आहे. स्क्वेअर रूट काढायचा असेल तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग आता पुन्हा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोघी साइड्सला स्क्वेअरिंग करून टाक बेटा. मग इथे किती होऊन जाईल 26 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 10 चा स्क्वेअर प्लस D2 चा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि अंडर रूट सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे. अंडर रूट ऑफ ए असेल आणि त्याचा स्क्वेअर असेल तर उत्तर किती येतं एच येतं. मग इथे 26 चा स्क्वेअर कॅल्क्युलेशन करा. 26 चा स्क्वेअर किती आला 676 विच इज इक्वल टू स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल झाला 10 चा स्क्वेअर प्लस D2 चा स्क्वेअर. हा प्लस इकडे आला होती मायनस. मग पुन्हा इथे 676 मायनस 10 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू D2 चा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन 676 मायनस 10 चा स्क्वेअर या 10 चा स्क्वेअर म्हणजेच किती आला 576 विच इज इक्वल टू D2 चा स्क्वेअर. म्हणजेच D2 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आला बेटा 576. मग D2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 576. चलो D2 ची किंमत काढा. अंडर रूट ऑफ कशाचं बेटा 576 किती आलं 24. D2 ची किंमत भेटली बेटा किती आली 24 सेंटीमीटर. D2 ची किंमत किती आली 24 सेंटीमीटर. कॅल्क्युलेशन्स कळाले. सोपेत बेटा, फक्त सावकाश करायचे म्हणजे मग कुठे अडत नाही आणि चुकतही नाही. ठीक आहे. D2 ची किंमत आली. पुढे तुला आता एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 D1 इंटू द D2. D1 आहे D2 पण आहे. चलो करा कॅल्क्युलेशन्स. नाव एरिया ऑफ रोम्बस, नाव एरिया ऑफ रोम्बस, नाव एरिया ऑफ रोम्बस which is equal to 1/2 into the D1 into the D2. Area of rhombus which is equal to 1/2 into the D1. D1 ची किंमत 10 आणि D2 ची किंमत 24. चलो करा कॅल्क्युलेशन्स. 1 into the 10 into the 24 त्याला डिवायडेड बाय 2. वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. 1 into the 10 into the 24 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2. किती आलं 120 सेंटीमीटरचा स्क्वेअर. 120 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा कुठला झाला बेटा एरिया ऑफ अ रोम्बस. काय झालं हे तुमचं एरिया ऑफ अ रोम्बस. चलो व्हिडिओ पॉज करा, सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके. आता आपले सम्स आहेत ना बेटा ट्रॅपेझियम ह्या फंड्यावरती चालू होते. सगळ्यात पहिले आपण आज काय बघितलं बेटा आपलं रेक्टँगल स्क्वेअर बघितलं, मग रोम्बस बघितलं. ठीक आहे. आणि आता ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम ही अशी फिगर असते ज्याच्यामध्ये दोन पॅरलल साइड्स वेगवेगळे असतात. ठीक आहे. बी आणि डी वेगवेगळी असते आणि दोन पॅरलल साइड्स शक्यतो सेम असतात, कधी कधी डिफरंट पण असू शकतात, पण ह्या शक्यतो कशा असतात बेटा सेमच असतात. आणि याला अल्टिट्यूड पण म्हणतात. हे आहे हा एच जो आहे तो एच म्हणजे याला अल्टिट्यूड पण म्हणतात किंवा हाईट पण म्हणतात. हाईट हा एकदम इझी शब्द आहे, पण अल्टिट्यूड पण त्याला म्हटलं जातं हे लक्षात ठेवा. त्याला अल्टिट्यूड पण म्हटलं जातं हे लक्षात ठेवा. मग आता एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम काय असतो 1/2 इंटू द सम ऑफ द पॅरलल साइड्स, सम ऑफ द पॅरलल साइड्स इंटू द हाईट. 1/2 इंटू द सम ऑफ द पॅरलल साइड्स इंटू द हाईट. 1/2
इंटू द सम ऑफ द पॅरल साइड्स इंटू द हाईट. सम ऑफ द पॅरल साइड्स म्हणजे बी आणि डी आहे आणि हाईट कुठले बेटा एच आहे. आणि पेरिमीटर काढायचं असेल तर ए प्लस बी प्लस सी प्लस डी. पेरिमीटर म्हणजे चारी साईडची बेरीज. पेरिमीटर म्हणजे काय असतं बेटा, चारी साईडची बेरीज. ओके, आता पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. काय म्हणते बेटा, द टू पॅरल साइड्स ऑफ अ ट्रॅपेझियम. टू पॅरल साइड्स. आता सपोज मी हा ट्रॅपेझियम काढून घेतला, ठीक आहे, हा ट्रॅपेझियम काढला, त्याच्या दोन पॅरल साइड्स मी तुला देतोय. दोन पॅरल साइड्स म्हणजे बी ची किंमत दिलेली आहे, डी ची किंमत दिलेली आहे. दोन पॅरल साइड्स कुठले कुठले बेटा, मेजर्स 50 मीटर अँड 20 मीटर. आता साहजिक 50 मीटर खालचा येईल आणि 20 मीटर वरचा येईल बेटा, राईट. ही मोठी बाजू, ही छोटी बाजू आहे. 50 मीटर अँड 20 मीटर. पुढे रिस्पेक्टिव्हली इट्स अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे हाईट. अल्टिट्यूड 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 म्हणजेच हाईट असते. हाईटची किंमत किती म्हणतोय तो, 50 मीटर. हाईटची किंमत पण किती बेटा, 50 मीटर. ठीक आहे. पुढे काय म्हणतोय, फाइंड इट्स एरिया. एरियाची किंमत काढायची. मग आता एरिया ऑफ ट्रॅपेझियम, एरिया ऑफ ट्रॅपेझियम, एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये सम ऑफ पॅरल साइड्स, सम ऑफ पॅरल साइड्स, सम ऑफ पॅरल साइड्स, ठीक आहे, इंटू द हाईट, विच इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये सम ऑफ पॅरल साइड्स 50 प्लस 20 इंटू द हाईट. हाईटची किंमत पुन्हा 50. 1/2 इंटू द 50 प्लस 20 70 इंटू द पुन्हा 50. चलो करा कॅल्क्युलेशन्स. 1 इंटू द 70 इंटू द 50 ब्रॅकेट कम्प्लीट. त्याला डिवायडेड बाय 2 किती आलं, 1750. 1750 मीटरमध्ये, तर याचं पण सगळंच्या सगळं मीटरच्या स्क्वेअरमध्ये. ठीक आहे. हे काय झालं बेटा, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. हे काय झालं, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. चलो 1750 मीटरचा स्क्वेअर. 1750 मीटरचा स्क्वेअर. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. चलो व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सुनील, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सुनील, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा, इफ सम ऑफ द टू पॅरल साइड्स ऑफ अ ट्रॅपेझियम इज 232 सेंटीमीटर. सम ऑफ द पॅरल साइड्स दिलेले आहेत. आता पहा, सम ऑफ पॅरल साइड्स, याचं मिनिंग पॅरल आहे बेटा. सम ऑफ द पॅरल साइड्स ची किंमत 232 सेंटीमीटर दिलेला आहे. पुढे काय म्हणतोय, अँड इट्स एरिया पण दिलेली आहे. एरिया पण दिलेली आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम. एरिया ऑफ ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियम इन बेटा आहे, तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम पण तुला दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम किती म्हणतोय तो, 928 सेंटीमीटरचा स्क्वेअर. फाइंड इट्स अल्टिट्यूड. फाइंड इट्स अल्टिट्यूड. अल्टिट्यूड काढ, याचंच मिनिंग हाईट काढ. याचंच मिनिंग काय बेटा, हाईट काढ. मग आता डायरेक्टली एरिया ऑफ ट्रॅपेझियम, एरिया ऑफ ट्रॅपेझियम सोपं करीत बेटा. एरिया ऑफ ट्रॅपेझियम is equal to 1/2 into the sum of parallel sides, sum of parallel sides, sum of parallel sides into the height. Area of trapezium दिलेले टाकून द्या, 928. 1/2 तसाच. सम ऑफ द पॅरल साइड्स पण दिलेले आहेत, 232 इंटू द हाईटची किंमत काढायची. मग 928 इंटू द 2 विच इज इक्वल टू 232 इंटू द हाईट. 928 into the 2 calculations. 928 into the 2 किती आलं, 1856. 1856 which is equal to 232 into the h. मग 1856 त्याला डिवायडेड बाय 232 which is equal to h. कॅल्क्युलेशन्स करा. h is equal to 1856 त्याला डिवायडेड बाय 232. चलो किती आलं बेटा, 8.
हाईटची किंमत किती आली 8 सेंटीमीटर. हाईटची किंमत किती आली बेटा 8 सेंटीमीटर. हाईटची किंमत किती आली 8 सेंटीमीटर. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा पुन्हा इमेजच्या फॉर्म दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा द टू पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रॅपेझियम मेजर्स 58 मीटर अँड 42 मीटर. दोन पॅरलल साइड्स आहेत. पुन्हा फिगर काढून घेऊ. ठीक आहे. आता इथे पहा दोन पॅरलल साइड्स म्हणतोय बेटा तो. ठीक आहे. पॅरलल साइड्स, ही पॅरलल साइड ही पॅरलल साइड. किती कितीचे मेजरमेंट आहे बेटा हे दोघं शक्यतो सेम पाहिजे. टू पॅरलल साइड्स किती कितीचे आहेत बेटा 58 मीटर अँड 42 मीटर. 58 मीटर मोठं आहे हा खालचा आला आणि 42 मीटर छोटा आहे हे वरचा आलं. ठीक आहे. पुढे काय म्हणतोय तो पुढे काय म्हणतोय रिस्पेक्टिव्हली द अदर टू साइड्स. बाकीच्या दोन साइड्स पण तुला मी देऊन देतोय. बाकीच्या टू साइड्स आर इक्वल. दोघं इक्वल आहेत बेटा. दोघं इक्वल आहेत. ठीक आहे. इच ऑफ बिंग 17 मीटर. 17 मीटरची ही साइड आहे. 17 मीटरची ही साइड आहे. पुढे काय विचारतोय फाइंड द एरिया. एरियाची किंमत काढायची. एरिया ऑफ काय बेटा हा ट्रॅपेझियम. एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढायचा आहे. बर आता थोडंसं लक्ष इकडे द्या. तुला एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढायचं बेटा राईट. एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढायचं असेल तुला काही करून हाईट लागते. हाईट आहे का माझ्याकडे नाहीये पण काढता येईल. हाईट काढता कशी येईल तर हे लक्षात घे. सपोज मी ती ही हाईट काढून घेतली. ठीक आहे. ही काय झाली बेटा तुझी हाईट झाली. ठीक आहे. ही काय झाली तुझी हाईट झाली आहे. फाईन. ही काय झाली हाईट. हाईट मला माहिती नाहीये. ठीक आहे. इथे एच देतो. हाईट कशी काढायची ते समजून घ्या. हाईट काढण्यासाठी सगळ्यात पहिले तुला हे डिस्टन्स पण माहित नाहीये. हे पण माहित नाही हे पण माहित नाही. त्याला नाव देतो एक्स. याला पण नाव देतो एक्स. आणि इथून ते इथपर्यंत टोटल डिस्टन्स माझं किती आहे बेटा 58 आहे. टोटल डिस्टन्स किती 58 आहे. मग मला आता आधी एक्सची किंमत काढ. मग इथे पायथागोरस थेरम वापरेल मग मला एच भेटेल. म्हणजे पहा आधी एक्सची किंमत काढ मग इथे पायथागोरस थेरम वापर. ठीक आहे. तुला एच भेटेल. न तो एच एरिया ऑफ ट्रॅपेझियमच्या फॉर्म्युलामध्ये टाक. कसं होईल कळालं. मग आता तुला एक्स काढायचा आहे. नाव एक्स कसं निघेल. हा काय झाला बेटा एक्स प्लस हे डिस्टन्स जर बघितलं ना बेटा ऑब्झर्व केलं तर हे 42 येईल का. हे आणि हे सेम आहे बेटा. येस. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स एवढं सेम आहे बेटा. येस. मग एक्स प्लस किती आलं बेटा 42 प्लस पुन्हा एक्स विच इज इक्वल टू किती येईल बेटा 58. आधी ही स्टेप कळाली आहे का ते बघा. आधी ही स्टेप कळाली आहे का ते बघा. मला सांग हे डिस्टन्स इथून ते इथपर्यंत 42 आहे का नाहीये. मग हे डिस्टन्स पण इथून ते इथपर्यंत हे आणि हे सेमच आहे ना. म्हणजे हे डिस्टन्स पण किती आलं 42 आलं. पण अख्ख्याचं किती बेटा 58 आहे. मग हा एक्स प्लस 42 प्लस एक्स इज इक्वल टू हे टोटल डिस्टन्स आहे. टोटल डिस्टन्स म्हणजे किती आलं 58. मग एक एक्स प्लस एक एक्स किती आला 2x प्लस 42 इज इक्वल टू 58. मग 2x इज इक्वल टू 58 मायनस 42. 2x इज इक्वल टू 58 मायनस 42. कॅल्क्युलेशन 58 मायनस 42 किती आलं 16. मग x इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 2. x इज इक्वल टू किती आलं बेटा 8 काय मीटर. x इज इक्वल टू किती आलं 8 मीटर. x इज इक्वल टू किती आलं 8 मीटर. आता 8 मीटर भेटलं. मग तू काय कर ट्रायंगल काढ. ट्रायंगल काढल्यावरती सॉरी असा नाही आहे ना असाही. ठीक आहे. हा ट्रायंगल झाला दिसतोय बेटा हा ट्रायंगल. ही किंमत एक्सची एक्स मला भेटला. एक्स इज इक्वल टू किती आला 8 मीटर. ही हाईट काढायची आहे. हायपोटेनियस मला माहिती आहे 17 मीटर. येस. हायपोटेनियस माहिती आहे तुला. नाव आता काय होईल बेटा हायपोटेनियसचा स्क्वेअर
विच इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर प्लस एचचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर प्लस एचचा स्क्वेअर. हायपोटेनस 17 आहे, एक्सची किंमत 8 आहे, 8चा स्क्वेअर प्लस एचचा स्क्वेअर, 17चा स्क्वेअर मायनस 8चा स्क्वेअर विच इज इक्वल टू एचचा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन्स करा. 17चा स्क्वेअर मायनस 8चा स्क्वेअर किती आलं 225. 225 इज इक्वल टू एचचा स्क्वेअर. मग एचचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 225. मग एच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 225. एच इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स अंडर रूट ऑफ 225 किती आलं बेटा 15. 15 सगळं सेंटीमीटरमध्ये, तर हे पण मीटरमध्ये जाणार. एकदा का तुला हाईट भेटली की मग तो फॉर्म्युला टाकू शकतो. नाव एरिया ऑफ ट्रॅपेझियम. आता मी एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढू शकतो. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये सम ऑफ पॅरलल साइड्स into the height which is equal to 1/2 sum of parallel sides 42 plus 58 ठीक आहे into the height किती आहे बेटा 15. आताच कॅल्क्युलेट केली. 1/2 into कॅल्क्युलेशन्स 42 plus 58 किती आलं 100 into the 15. इथे तुम्ही असं पण कॅल्क्युलेशन करू शकता. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 0 म्हणजेच किती आलं 50 गुणिले 15. कॅल्क्युलेशन्स 50 गुणिले 15 किती आलं बेटा 750 मीटरचा स्क्वेअर. हे काय झालं एरिया ऑफ ट्रॅपेझियम. बेटा एरिया ऑफ ट्रॅपेझियम. काय आलं एरिया ऑफ ट्रॅपेझियम किती आलं 750 मीटरचा स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रॅपेझियम किती आलं बेटा 750 मीटरचा स्क्वेअर. गणित कळालं. आधी एक्स काढला, एक्सच्या नंतर एच काढला आणि मग एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढला. एक्स का काढावं लागलं बेटा मला हाईट काढायची. हाईटसाठी मला पायथागोरस थेरम वापरावं लागेल. पायथागोरस थेरम वापरायचं झालं तर मला आधी एक्स एका साईडची किंमत तर माहिती पाहिजे. ही साईड माहिती आहे, हायपोटेनस माहिती, ही एक साईड नाही माहिती. मग एक्सची किंमत काढली, मग हाईट काढलं आणि मग एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढलं. मग काय काढलं बेटा एरिया ऑफ ट्रॅपेझियम. चलो व्हिडिओ पॉज करा. गणित इम्पॉर्टंट होतं, गणित थोडंसं इम्पॉर्टंट होतं बेटा. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके चलो. ओके आता या फर्स्ट पार्ट मधला आपला शेवटचा पार्ट आहे बेटा आता एरिया मधला, तो की सर्कलचा आहे. सर्कलचे गणित सोपे असतात बेटा, काही अवघड नसतात. एरिया ऑफ अ सर्कल किती असतो बेटा पाय आर स्क्वेअर. माहिती सगळ्यांना. एरिया ऑफ अ सर्कल किती असतो पाय आर स्क्वेअर. रेडियस म्हणजेच काय असतं डायमीटरचे हाफ असतं. ही एवढी काय असेल बेटा माझी रेडियस असेल. रेडियस म्हणजेच काय डायमीटरचे हाफ येईल किंवा ट्वाइस ऑफ आर इज इक्वल टू काय असतो डायमीटर इज इक्वल टू रेडियसच्या दुप्पट असं पण म्हणता येतं. सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू किती येतं 2πr. सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल किती येतं 2πr. चलो आता इमेजच्या फॉर्म मध्ये पुन्हा तुम्हाला क्वेश्चन दिसेल, कॉपी करून घ्यायचा आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये पुन्हा तुम्हाला क्वेश्चन दिसेल, कॉपी करून घ्यायचा आहे. काय म्हणतो बेटा फाइंड द एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे. एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे. कधी काढायचा आहे जेव्हा रेडियसची किंमत दिलेली आहे. किती म्हणतोय तो 2 मीटर. रेडियसची किंमत किती म्हणतोय 2 मीटर. मग आता एरिया ऑफ अ सर्कल सोपं गणित बेटा एकदम. एरिया ऑफ अ सर्कल विच इज इक्वल टू किती येतो पाय आरचा स्क्वेअर विच इज इक्वल टू पाय इंटू द आरची किंमत किती बेटा 2 आहे, 2चा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन्स पाय गुणिले 2चा स्क्वेअर. पाय शिफ्ट दाबून EXP दाबायचं. शिफ्ट दाबून EXP दाबायचं म्हणजे पाय येतं. त्याला गुणिले 2चा स्क्वेअर किती आलं बेटा 12.56 मीटरचा स्क्वेअर. हे काय झालं बेटा एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ अ सर्कल. चलो व्हिडिओ पॉज करायचं, गणित लिहून घ्यायचं आहे. छोटंसं गणित. व्हिडिओ पॉज करायचं, गणित लिहून घ्यायचं बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित बेटा
फाइंड द एरिया ऑफ अ सर्कल. पुन्हा एरिया ऑफ अ सर्कलच काढायचं आहे. फाइंड द एरिया ऑफ अ सर्कल ऑफ डायमीटर. डायमीटर दिलेली बेटा किती आहे? 5 मीटर. बरं, एरिया ऑफ सर्कल मध्ये फॉर्म्युला पायचा स्क्वेअर असतो. मग डायमीटर रेडियस काढ. मग रेडियस इज इक्वल टू डी अपॉन 2. फॉर्म्युला बघतोच आपण. रेडियस इज इक्वल टू किती आलं? डी अपॉन 2 विच इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 2. मग रेडियसची किंमत किती आली? 2.5 मीटर. किती आली? 2.5 मीटर. मग पुन्हा आता एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ अ सर्कल विच इज इक्वल टू पुन्हा पाय आरचा स्क्वेअर. पाय गुणिले आरची किंमत 2.5 त्याचा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन पाय गुणिले पाय गुणिले 2.5 त्याचा स्क्वेअर किती आलं? 19.63 मीटरचा स्क्वेअर. 19.63 मीटरचा स्क्वेअर. चलो व्हिडिओ पॉज करायचं, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं. सोपे गणित आहेत बेटा. सर्कलचे गणित अजिबात अवघड नसतात. सर्कलचे गणित अजिबात अवघड नसतात. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं काय म्हणतो बेटा? द एरिया ऑफ अ सर्कल इज 50 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता एरिया ऑफ अ सर्कल दिलेलं आहे मी तुला. आणि काय विचारतो? फाइंड द डायमीटर ऑफ अ सर्कल. ओके, पहिले तर एरिया ऑफ अ सर्कल दिलेला आहे. एरिया ऑफ अ सर्कल विच इज इक्वल टू 50 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि डायमीटर विचारतोय. बरं, डायमीटर काढायचं असेल तर पहिले रेडियस निघेल. रेडियस पूर्ण तुझे डायमीटर निघेल बेटा. राईट. मग एरिया ऑफ अ सर्कल. एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल विच इज इक्वल टू फॉर्म्युला किती? पाय आरचा स्क्वेअर. मग 50 इज इक्वल टू पाय गुणिले आरचा स्क्वेअर. मग 50 डिवायडेड बाय पाय विच इज इक्वल टू आरचा स्क्वेअर. चलो आरचा स्क्वेअरची किंमत सांगा. 50 भागिले पाय. कॅल्क्युलेशन 50 भागिले पाय किती आलं बेटा? 15.91. मग आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 15.91. R is equal to calculations under root of 15.91 3.988 सेंटीमीटर मध्ये. हे पण सेंटीमीटर मध्ये. ही किंमत कुठली झाली? रेडियसची. याच्यावरून तर डायमीटर काढायची आहे. डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ आर. 2 गुणिले 3.988. कॅल्क्युलेशन्स 2 गुणिले 3.98. 2 गुणिले 3.988 किती आलं? 7.976 काय सेंटीमीटर. ही कुठली किंमत झाली बेटा? डायमीटरची. ही कुठली किंमत झाली? डायमीटर. त्यांनी मला डायमीटरच विचारले. फक्त रेडियसने विचारली तर डायमीटर पण विचारले. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. बेटा हे पण सगळ्याच्या सगळे बेसिक्स लिहून घ्यायचे असतात. प्रत्येक वेळेस नाही सांगणार. जेवढे बेसिक्स झालेले तेवढे प्लीज सगळ्यांनी कॉपी करायचे, मग गणित स्टार्ट करायचे. सगळ्यांनी आधी बेसिक्स कॉपी करायचे, मग गणित स्टार्ट करायचे बेटा. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ओके बच्चा लोक, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे बेटा तुमचा हा फर्स्ट पार्ट संपलाय एरिया आणि पेरिमीटरचा. आता नेक्स्ट सेशनमध्ये तुमचा आता व्हॉल्यूमचा पार्ट चालू होईल. नेक्स्ट सेशनमध्ये काय चालू होईल बेटा? व्हॉल्यूमचे पार्ट चालू होऊन जाते. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचा नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू. गुड डे.